काय ते जरांगे जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहेत, ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना. ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? नमस्कार. तुम्ही बघितलंच असेल की छगन भुजबळ यांनी परत एकदा सांगितलं की मराठ्यांचा नेता हा जरांगे पाटील नाही. त्याला बुद्धी नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला अक्कल नाही, त्याला अभ्यास नाही आणि तुम्ही लोकांनी जरांगेला उचलून धरलंय. तसं उचलण्यासारखं मनोज जरांगेच्याकडे असे कुठलेही व्यक्तिमत्व नाही, कुठलं कर्तृत्व नाही. आता जर बघायला गेलं तर मराठा एवढे काही मोठमोठे नेते होऊन गेले, पण त्यांनी कधीच असा विचार केला नाही की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यांनी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाण्याचा निर्धार केला आणि म्हणूनच आजपर्यंत हे महाराष्ट्र शाबूत आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा जर आपण परिपाक बघितला तर याच्यातनं हे दिसतंय की त्यांनी सांगितलं मग देऊन टाका आरक्षण. ऑलरेडी आरक्षण दिलेलंच आहे. 10% आरक्षण दिलंय, त्याच्यातनं EWS दिलंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता मनोज जरांगे यांना त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात. तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो. आणि आता आपणही त्याला काय ना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे, सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत. शरद पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, असे अनेक कितीतरी निघतील. नवीन नवीन पण आता निघालेले आहेत. रोहित पवार सारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत. असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे. परंतु या सगळ्यांनी सुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले, आजही आहेत, पूर्वी पण होते, पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं. आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही. कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही. आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना. हा लीडर कुठला आहे, हा कसला नेता? ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणं, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही. त्याचा काही अभ्यासही नाही. मी आता नावं घेतली, नारायण राणे आहेत ना सगळी मोठी मंडळी. त्यांचा जो अभ्यास आहे, काय याचा अभ्यास आहे? मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे. सगळे गोळा केले, सगळ्यांचे लोक द्या माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून पेपर्स. काय झालं? आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार, सगळीकडे जाणार म्हणलं. आलं कुठे? फक्त येवला माझ्याकडे. ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकलं, 4 मिनिटं चिट करून टाकलं त्याला, 2 दिवस तिथे बसून. काय तसं आहे? आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्यावेळेला एखादा विषय नसतो दाखवायला त्यावेळेला ठीक आहे, कधी कधी वापरायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.